नमस्कार. इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत आज आपण 8वा भाग करतो आहे. आज तारीख 3 मे. या प्रकरणाचं नाव आहे ऑफिसरशाही मित्रत्वाचा सल्लागार. तुमचे वाचन चौफेर असले, जनसंपर्कामुळे वेगवेगळे मतप्रवाह जाणता येत असले आणि मुख्य म्हणजे ज्ञानसंपादनाची हौस असली की आपोआपच बऱ्यापैकी चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडत जाते. त्याच्या जोडीला निस्वार्थी दृष्टिकोन असला की आपोआपच लोक आपले प्रश्न मोकळेपणे मांडतात, सल्ला विचारतात. असा अनुभव मला येत गेला. त्यामुळे पक्षकारांबरोबर इतर लोकांनी काही वेळा अगदी इन्कम टॅक्स खात्यातील क्लार्कपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनेकदा मला त्यांच्या प्रश्नावर माझे मत विचारले आणि ते लक्षात घेऊन निर्णय घेतले. अशा अनुभवापैकी काही अनुभव आता 30-35 वर्षांतरी माझ्या लक्षात आहेत. त्यातील काही तुम्हालाही रंजक वाटतील असे काही. आर.व्ही. काळोखे क्लार्क म्हणून नोकरीस लागले. कष्ट, प्रयत्न व कामावरील निष्ठेमुळे सिनियर क्लार्क, हेड क्लार्क अशी मिळवून त्यांनी खात्याची परीक्षा दिली व ते इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर झाले. चांगल्या व स्वच्छ कामामुळे पुढे त्यांची इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून सातारला बदली झाली प्रमोशनवर. त्यांची दोन्ही मुले तोपर्यंत उच्च शिकून नोकरीलाही लागली होती. आमच्या रोजच गाठीभेटी होत होत्या. त्यामुळे माझी व त्यांची चांगलीच मैत्री झाली. वयाने खूप ज्येष्ठ असल्याने ते मला अरुणच म्हणत. एकदा ते म्हणाले, अरुण, सगळे आयुष्य 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात काढले. आता रिटायरमेंटला 1.5 वर्ष राहिले, पण अजून स्वतःचा फ्लॅट असावा हे स्वप्नच राहिलं आहे. मोठ्या मुलाला फ्लॅटसाठी कर्ज मिळेल. माझे सेव्हिंग आहे ते घातले तरी 15,000 रुपये कमी पडतात. मला फंडावर कर्ज मिळेल, पण फ्लॅट मुलाच्या नावावर असल्याने तेही मिळणार नाही. काय करावे काही सुचत नाही. ही गोष्ट आहे 1969-70ची. फ्लॅटच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. तेव्हा आणखी 1-1.5 वर्ष थांबले तर पुन्हा किंमत आवाकाबाहेर गेली असती. मी म्हणले, साहेब, ही संधी सोडू नका. मुलाच्या नावावर वैयक्तिक कर्ज घेतले तर पण तरी कोणतीही बँक अशी कशी देईल? साहेब म्हणाले, ते मी बघतो. तुम्ही हो म्हटला तर ती व्यवस्था होऊ शकेल. मला कशी केली ते मात्र तुम्ही पुन्हा विचारू नका. त्यांनी होकार दिल्यावर मी एका ओळखीच्या सहकारी बँकेत शब्द टाकला. बँकेच्या चेअरमननी होकार दिला, पण म्हटले तुम्ही जामीन राहायला पाहिजे. मी होकार दिला, पण त्याला हेही सांगितले की मी जामीन आहे. तुम्ही कर्जदार अगर त्याच्या वडिलांना सांगू नका. त्यांनी मान्यता दिल्यावर मुलाला बोलावून घेतले. सर्व औपचारिक बाबी पूर्ण करून त्याच दिवशी 15,000 रुपयाचा चेकही द्यायला लावला. त्याने फ्लॅट घेतला. वास्तुशांतीला काळोखे साहेबांनी मला आवर्जून बोलावले सुद्धा. पुढे साहेब रिटायर झाले. फंडातून त्यांनी मुलाचे कर्ज फेडले. तेव्हा कुठे त्यांना मीच जामीन होतोय समजले. त्यांच्या भावनाप्रधान स्वभावाने त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ते म्हणाले, तुम्ही घ्या म्हटले जामीन म्हणून स्वतः उभे राहावं, म्हणून मी हे धाडस केले आणि माझे घर झाले. त्यांचे 97 वर्षे होऊनही 7 वर्ष झाली, पण आजही त्यांच्या दोन्ही मुलांचे दर दिवाळीला आठवणीने मला फोन येतात. अशीच एक आठवण आहे दुसऱ्या एका अधिकाऱ्यांची. पूर्वी इन्कम टॅक्स खात्यातील ऑफिसर 80 पूर्वी त्यांच्यावर वरिष्ठ म्हणजे असिस्टंट कमिशनर व सर्वोच्च म्हणजे कमिशनर अशी 30 स्तरीय रचना होती. त्यामुळे असिस्टंट कमिशनर हे पदही फार महत्त्वाचे दरार असणारे होते. तेव्हा त्या पदावर असणारे साहेब होते अभ्यासू, तेवढेच प्रॅक्टिकल पण निस्वार्थी होते. इन्कम टॅक्स कायद्यावर त्यांनी PhD सुद्धा केली होती. मी तेव्हा 40च्या आत तर ते 50च्या पुढे होते. कामानिमित्त त्यांच्यासमोर जावयाला लागेल. त्यावेळी कामावरच इन्कम टॅक्स कायदा, त्यातील किचकटपणा यावरही चर्चा होईल. त्यात कधी घरगुती विषयही पुढे पुढे येऊ लागले. एके दिवशी सातारच्या ऑफिसरने निरोप दिला की AC साहेबांनी म्हणजे असिस्टंट कमिशनर साहेबांनी तुम्हाला मुद्दाम पुण्याला बोलवलं आहे. कशा करता असे गेलं ते म्हणाले, ते काही सांगितले, पण उद्या परवा नक्कीच या, एवढा निरोप आहे. मी मनातून जरा टरकलोच. वाटले आपल्या कोणत्या तरी केसमध्ये काहीतरी गफला झालेला दिसतोय. त्यामुळे थोड्या धाकधुकीतच मी त्यांच्या केबिनमध्ये दुसऱ्या दिवशी पोचलो. साहेबांनी बरं झालं तुम्ही आलात थँक्स म्हटल्यावर खात्री वाटली की आपल्या कोणत्या केसचा गफला नव्हता, उलट त्यांचेच काही काम असे. साहेब म्हणाले, मला काही वैयक्तिक चर्चा करायची ती इथे नको, त्यापेक्षा आपण पुन्हा क्लबला जाऊया, चालेल ना? या त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्यांच्याच गाडीतून पुन्हा क्लबवर गेलो. एव्हाना माझी उत्कंठा खूपच ताणली गेली होती. साहेब पंजाब सिंधमधील असल्याने इंग्रजी हिंदीत त्यांनी प्रारंभ केला. ते म्हणाले, मला निवृत्तीला अजून 3.5 वर्ष आहेत. त्यानंतर मला ट्रायब्युनल व हायकोर्टात प्रॅक्टिस करायची इच्छा आहे.
पण तेव्हा मी 60 वर्षाचा असेल, उत्साह असोशी व क्षमता कमी झाली असेल, त्यामुळे आताच मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी असा विचार आहे. त्यावर मी पत्नीशी व माझ्या भावाशी व एका सहकार्याशी म्हणून त्यांचे मत घेतले आहे. आपण अनेकदा भेटतो, अनेक विषयावर बोललो आहे, त्यामुळे मला निर्णय घ्यावे तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. मी म्हटले, सर, मी तुमच्याहून वय व अनुभव दोन्हीचे लहान असूनही तुम्ही मला विचारले हा मी माझा भाऊ समजतो. त्याचा आदर राखून आणि तुम्ही गैरसमज करून घेणार नाही ही खात्री बाळगून मी स्पष्ट मत मांडतो, मी म्हटलं. आणि पुढे म्हटले, तुम्ही व्यवहारी आहात, त्यामुळे आर्थिक बाबीचा विचार तुम्ही केला असेलच, पण माझ्यामध्ये तुम्हाला मुख्य प्रॉब्लेम येईल तो खुर्चीचा. एवढी वर्षे अधिकार पदाच्या खुर्चीवर असल्याने सर्वांकडून मान मारत मिळायची सवय लागलेली असते. निवृत्त झाले की ती खुर्ची सुटते आणि मग तो मान मिळत नाही, कोणी विशेष किंमत देत नाही. हे सगळे सहन करणे अवघड असते. ते तुम्ही करू शकाल का? ते शक्य असेल तर मग मात्र तुम्हाला काही अडचण येणार नाही. साहेब म्हणाले, मी पूर्वी खूप कष्टात दिवस काढले आहेत, त्यामुळे माझ्या डोक्यात खुर्ची शिरलेली नाही. ती नसली तरी मला काही वाटणार नाही असे म्हणून त्यांनी हस्तांदोलन केले आणि माझे आभार मानले. 15 दिवसांनीच त्यांनी 1 महिन्याची रिटायरमेंटची नोटीस देऊन ते खरोखरीच निवृत्तही झाले. त्यांनी ट्रायब्युनलला व हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, बऱ्यापैकी नावलौकिकही मिळवला. सध्या ते वयाची 80-85 पार करून आनंदात निवृत्त जीवन घालवत आहेत. अजूनही त्यांचा कधी फोन येतो, जुन्या गोष्टींना उजाळा देत ते म्हणतात, थँक्यू अँड ऑल द बेस्ट. या ऋणांबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा विषय जो असतो, इन्कम टॅक्समध्ये आपण रेड्सच्या केसेसची गंमत बघितली. त्याचबरोबर अनेकदा रेड्स उपयोगी नाही पडल्या तर आयकर खातेच कधी कधी वेगळ्या व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम काढतात. अनेकदा सर्वे रेड्स असे उपाय योजून सुद्धा काळा पैसा पूर्णपणे बाहेर काढण्यास सरकारला यश येत नाही. शिवाय त्या उपायांनी झालेल्या आकारण्यावर इन्कम टॅक्समध्ये अपील होत बसतात आणि पैसे सरकारचा करही अडकून बसतो. म्हणजे प्रत्यक्षात सरकारी चोरीत तो कराची भर पडायला 15-20 वर्षसुद्धा लागू शकतात. अशावेळी मग साम दाम या मार्गाचा अवलंब करण्याचा विचार करून सरकार कामाला लागते. त्यानुसार काळ्या पैशावर सवलतीच्या दराने कर आकारणी, पेनल्टी व व्याजा सवलत असे करदात्याचे दाम वाचवण्याचे आमिष दाखवले असते. आणि हे सर्व साम पद्धतीने असते, म्हणजे करदात्यांनी 2 पावले पुढे येऊन स्वतःहून बेहिशोबी उत्पन्न किंवा संपत्ती जाहीर करावी व कठोर कारवाई टाळून मनशांती मिळवावी असे करण्याचा हा प्रयत्न असतो. म्हणजे सरकार आणि करदाते दोघांनाही सर्वनाशे समुत्पन्न अर्धम त्यजति पंडितः, म्हणजे जेव्हा सर्वच जायची शक्यता असते तेव्हा शहाण्या माणसाने अर्ध्याचा त्याग करावा, म्हणजे उरलेला अर्धा तरी वाचू शकतो, या जुन्या संस्कृत वचनाचा आधार घेतला जातो. भारत सरकारने अशा योजनेचा प्रारंभ 1951 साली झाला. त्याचा आढावा जर घेतला तर कुठल्या स्कीम्स आल्या असं बघितलं तर 1951 साली पहिली स्कीम आली तेव्हा अर्थमंत्री C.D. देशमुख होते. नंतर T.T. कृष्णमाचारी असताना 60-40 अशी योजना आली. 40% टॅक्स भरा, 60% टॅक्स भरा आणि 40% उत्पन्न सुद्धा होईल. 1965ला पुढची स्कीम आली, त्यामध्ये आपले बेहिशोब उत्पन्न दाखवले तर थोडा वाढीव कर भरायला अशी योजना होती. त्यानंतर 1975 साली VDS 75 ही योजना आणली झाली. तिचा कालावधी 3 महिन्याचा होता आणि अघोषित उत्पन्नावर 25%, 40%, 60% असे उत्पन्नाप्रमाणे कराचे दर होते. त्या स्कीमलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जवळजवळ 19 वर्षांनी 1997 साली VDIS 1997 ही स्कीम आली. मध्यंतरीच्या काळात बेअरर बॉन्ड्स, त्याचबरोबर नॅशनल डिफेन्स गोल्ड बॉन्ड्स अशाही स्कीम आणल्या गेल्या. 2016 साली IDS 2016 ही स्कीम आणली गेली. त्यानंतर मग डिमोनेटायझेशन निश्चलीकरण झालं आणि आता नुकतीच या 2020च्या बजेटमध्ये करदात्याने अपील मागे घेतलं तर त्याचा दंड आणि व्याज माफ होईल अशा तऱ्हेची विवाद से विश्वास ही स्कीम आलेली आहे. आता तिचं काय होणार आहे अजून माहीत नाही, कारण त्यानंतर लगेच लॉकडाऊन सुरू झालं. त्या सगळ्या स्कीममध्ये मी माझा दृष्टिकोन काय तोही त्या लेखात स्पष्ट केला आहे.
मी प्रॅक्टिस केल्यापासून एक विशिष्ट भूमिका घेतली होती. करदात्यांनी आपले खरे उत्पन्न प्रामाणिकपणे दाखवावे. त्यातून कायदेशीरदृष्ट्या ज्या डिडक्शन्स रिबेट मिळतील त्याचा अवश्य लाभ घ्यावा. कायद्याच्या चौकटीवरून कर वाचवण्याचे अन्य मार्ग असतील त्यांचाही अवलंब करावा व या दोन्हीसाठी तसेच कायद्याखाली करणाऱ्या अन्य जबाबदाऱ्या म्हणजे अनेक गोष्टी मृत्यूचे पालन करणे, योग्य खुलासे देणे वगैरे बाबतीत मी मार्गदर्शन करायचे. परंतु बेकायदेशीररित्या कर चुकवणे, आयकरच्या खोटे जबाब देणे अशा गोष्टीला मी कधी मदत करणार नाही, केली नाही. थोडक्यात कायद्याच्या चौकटीत कर वाचवणे, टॅक्स अवॉइडन्ससाठी माझे सहकार्य असतील, पण कर चुकवण्यासाठी, टॅक्स इव्हेजनसाठी ते असणार नाही. हीच ती भूमिका होती व ती अजूनही मी पाहतो. मात्र सगळेच असे 100% ते मान्य करत चालत असतील अशी ती माझी केव्हाच भ्रामक समजूत नव्हती. त्याशिवाय तज्ञ फॅमिली डॉक्टरला जसं आपला प्रत्येक फॅन कसं वागतोय अनुभवाने कळत असते तसे मलाही बहुधा प्रत्येक असे जे त्याने काही सांगितले नाही सांगितले ते काय चालले असते याचा थोडाफार अंदाज असायचा. तेव्हा अशा जेव्हा जेव्हा स्कीम्स आल्या तेव्हा मी अनेकदा सर्क्युलर पडून असलेला माहिती दिली, चर्चा केली आणि अनेकदा त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना सांगायचं की ह्या स्कीमचा आपण फायदा घ्या, तिचा लाभ घेणे भले टॅक्स भरावा लागला तरी कसे हिताचे आहे हे समजावून सांगत असे. या सगळ्यामुळे अनेक जण स्वतःहून पुढे येत. एवढेच नाही तर माझे असेही नसलेले अन्य करदाते माझ्याकडे केवळ स्कीमच्या कामासाठी येत. अशांना मी तुमचे एवढेच काम करीन, मात्र नेहमीचे काम तुमच्या मूळ वकिलांच्याकडेच राहू दे असे मी स्पष्टपणे सांगत असे. या सगळ्याचा परिणाम म्हणून या सर्व स्कीम्सचा फायदा अनेकांना मिळवून देण्यात मला यश आले. असंख्य असींच्या दुव्यासोबत अगदी आयकर खात्याच्या कमिशनरी या माझ्या सहकार्याचे खाजगी आणि काही वेळा जाहीरसुद्धा आभार मानत कौतुक केले. या सगळ्यामुळे या स्कीमच्या काळात असंख्य गमतीशीर आश्चर्यकारक अनुभव आले. त्यापैकी काही मी आपल्याशी शेअर करतो. त्यातला पहिल्याचं नाव आहे, मी यापुढे तुझी केस करणार नाही. असेसीकडून फी घेणे आवश्यक असते, पण त्याहीपेक्षा असेसीचा आपल्यावर पूर्ण विश्वास असणे मला सर्वात महत्त्वाचे वाटते. फी भले कमी असेल तरी चालेल, पण विश्वासात अजिबात अर्धा टक्काही कमी असता कामा नये हे माझे तत्त्व होते. तसे नसेल तर ती केस सोडायलाही मी मागे पुढे पाहत नसेल. 1975च्या स्कीमची वेगळी गोष्ट आहे. त्या स्कीममध्ये 25,000पर्यंत 20%, 25 ते 1 लाखापर्यंत 40% व पुढे 60% असा कराचा दर होता. माझा शाळेपासूनचा मित्र आणि आता मोठा व्यापारी झालेला असेही माझ्याकडे तेव्हा आला. त्याचे उत्पन्न कमी असल्यापासून गेली 12 वर्षे मीच काम करतो. आता जरी ते खूप वाढलं तरी चर्चा करताना तो म्हणला की आपल्या फर्मकडे तशी रोख शिल्लक जादाची नाही, पण स्टॉक मात्र 3 लाखाने जास्त आहे. तर 2 लाख तूर्त डिक्लेअर करूया. म्हटले हरकत नाही, तुमच्या फर्मच्याच नावाने ते करावे लागेल. म्हणजे 2 लाखावर 60% म्हणून 1,20,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. त्यावर तो म्हणाला 4 पार्टनरच्या नावावर तो केला तर प्रत्येकी 50,000 होतात, त्यावर प्रत्येकी मी 80,000च टॅक्स भरावा लागेल. मी त्याला सांगितले अरे असे करता येत नाही, कारण स्टॉक फर्मचा आहे, त्यामुळे त्याचे एकच आणि तेही फर्मच्या नावाने करून एकच डिक्लेरेशन करून 1,20,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. पण ते काही त्याला पटेना. तो मला अमुक वकिलाने माझ्या तमुक मित्राने असेच केले वगैरे मला सांगू लागला आणि तसंच करायचा आग्रह करत होतो. मी स्वतःला सर्वज्ञ समजत नाही. आपले ज्ञान दुसऱ्या ज्ञानी माणसाकडे जाऊन पारखून घेण्यात मला कधीही संकोच किंवा कमीपणा वाटत नाही. त्यामुळे त्याला म्हटले, मी म्हणतो तेच बरोबर आहे, पण तरीही मी या स्कीमचे काम बघणारे पुणे विभागाचे उपायुक्त आहेत, त्यांनाही भेटून स्वतः खात्री करून घेतो. स्कीमचे फॉर्म दाखल करण्यासाठी पुण्याला ट्रीप चालू होत्यात. पुढच्या ट्रीपमध्ये त्यांना भेटलो आणि हा प्रश्न मांडला. ते म्हणले, अहो तुम्हाला शंका काय यावी? स्टॉक असल्याने फर्मच्याच नावे एकत्रित एकच कंबाईंड डिक्लेरेशन द्यावे लागेल. परत आल्यावर असेसीला बोलावले, ही चर्चा सांगितली. मला वाटलं आता त्याची तरी खात्री पडेल व त्याला ते मानवेल. त्याची परत अमुक वकील वगैरे रेकॉर्ड लावली. मग त्याला म्हटले ठीक आहे, तू त्या वकिलाकडे जा, 4 वेगळी भरून टाक. तो गेला आणि 8 दिवसांनी परत आला. म्हणाला, अरे तू म्हणत असतेस बरोबर आहे, असा आता फक्त एकच फॉर्म भरूया. मी म्हटले, हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नव्हता ना, आता तुझी खात्री पटली ना, पण आता काही मी तुझे काम हे काही डिक्लेरेशन फाईल करणार नाही. तू त्या अमुक वकिलाकडे जा व त्याच्याकडून भरून घे. माझा तो आविर्भाव पण तो परत निघाला
पण मी त्याला थांबवले आणि सांगितले, हे बघ, विश्वास काचेसारखा असतो. एकदा तडा गेला की संपले. तेव्हा आता त्यापुढे तुझे हे डिक्लेरेशन तर मी भरणार नाहीच, पण तुझी केसही करणार नाही. तुझी माझ्याकडची फाईलही घेऊन जा. त्यावर त्याने असे कसे, आपण शाळेपासूनचे मित्र आहोत, माझी केस तूच कर, असे वारंवार सांगितले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्याला म्हटले, हे अजिबात जमणार नाही. आपण मित्र म्हणून कायम राहू, पण वकील असल्याचे हे मात्र नातं संपलेच. लेट अस पार्ट ॲज फ्रेंड्स. आणखी एक गमतीशीर प्रसंग याचाच आहे, तो सांगतो आणि मग बाकीचे प्रसंग पुढच्या वेळेला. 1975च्या स्कीमच्या वेळी ऑनलाईन सुविधा नव्हती. असेची माहिती घेऊन तो येत असे. आपण फॉर्म भरून आम्ही दाखल करत असू. 2-2.5 महिने धावपळ चालू होती. 31 डिसेंबरी शेवटची तारीख असल्याने मी सकाळीच राहिले सर्व फॉर्म चेक केले आणि निघून पुणे ऑफिसला दाखल करून 3:30 वाजता सातारला परत यायला निघालो. शिवापूर पास करून नेरेच्या पुलाजवळ आलो तर समोरून एक आंब्यासारखी गाडी येताना दिसली. तिच्या खिडकीतून हात बाहेर काढून कोणीतरी थांबा थांबा असे हातवारे करत होतं. तेव्हा रहदारी कमी असेल, त्यामुळे ते इशारे आपल्यासाठी जायचे चालून मी गाडी बाजूला घेऊन उभी केली. ती गाडी थोडी पुढे जाऊन थांबली. त्यातील एक जण जवळ आल्यावर मी ओळखले, अरे हा आपलाच असेच आहे. जवळ येऊन तो म्हणाला, बरं झालं तुमची गाठ पडली. आम्ही सातारला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा म्हणून तुमच्या घरी गेलो तर वडिलांनी सांगितले तुम्ही पुण्याच्या ऑफिसला गेलात. त्यांनी ऑफिसचा पत्ताही दिला आणि आम्ही निघालो. वाटेत बघत बघत येत होतो की तुम्ही तिथून निघून रस्ता असलात तर चुकामुक व्हायला नको. बरे झाले तुम्ही दिसलातच. मी म्हटले, अरे पण इतके दिवस झोपला होता का? आज शेवटचं गाठ पडली तर काय केले असते? माझ्या थोड्या रागाने विचारला म्हटलं. तो म्हणाला, वकीलसाहेब झाले ते झाले, ते चुकलेच, पण आता आमच्याबरोबर परत पुण्याला चला आणि तेथे फॉर्म भरून घेऊन तेव्हा दाखल करूया. ती वाद घालायची वेळ नव्हती, कारण माझ्या वैतागापेक्षा असेच हेत महत्त्वाचे होते. शिवाय माझ्या वडिलांनी घालून दिलेल्या शिस्तीप्रमाणे माझ्या बॅगेमध्ये लेटर हेड, स्टेपलर, कोरे कागद, कार्बन पेपर आणि त्या स्कीमचे कोरे फॉर्मही होते. त्यात बरी गोष्ट म्हणजे त्याने कॅशचे डिक्लेरेशन होते. मी बॅगमधून फॉर्म काढला. स्टँडर्ड गॅझेल हे माझी कारची डिकी मोठी व प्रशस्त होती, त्यावर तो ठेवला. नदी कारच्या वर तो उडू नये म्हणून त्यालाच त्यावर कोपऱ्यात हात धरायला सांगितला आणि 10-15 मिनिटात तो फॉर्म पूर्ण भरून त्याची सही घेतली. त्याने चेकबुकही बरोबर नेले. त्यातून चेक काढून टॅक्सच्या रकमेचा तो व्यवस्थित भरून त्याची सही घेतली. स्टेपर मारून तो फॉर्मला लावला आणि त्याला सांगितले, मी पुण्याला यायची गरज नाही, हा फॉर्म घे. 8 वाजेपर्यंत ऑफिसला पोचशील. तिथे काउंटर चालूच असेल, तिथे तो दे आणि पावती घे. काही अडचण आलीच तर अमुक साहेबांना भेट, ते त्याला सहकार्य करते. फॉर्म व चेक घेऊन तो पुण्याकडे व मी सातारकडे रवाना झालो. रात्री 10ला त्याला ट्रंक कॉल येऊन सर्व काम व्यवस्थित होऊन पावती मिळाले आहे असा निरोपही मिळाला. डिक्लेरेशन त्या स्कीमचा माझा तो अगदी शेवटच्या घडीला दाखल झालेला डिक्लेरेशन फॉर्म होता. अजूनही कधीतरी नीरानीच्या पुलाजवळ आलो की मला त्या प्रसंगाची आठवण येते आणि मनातून हसायला येते. मला वाटते आज आपण इथेच थांबूया. बाकीचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. आज हा 8वा भाग होता, उद्या 9वा भाग. धन्यवाद.